नकळत सारे घडले भाग 19। अन्वीला अंधारात भीती वाटत होती, त्यामुळे अधीर अन्वीच्या जवळ बसण्यासाठी येतो। अधीर अन्वीच्या हाताला खरचटलेले बघतो आणि तिचा हात हातात घेतो आणि खरचटलेल्या ठिकाणी फूक मारतो आणि अन्वीला विचारतो, जास्त दुखत नाही ना? अधीरने अन्वीचा हात धरला, त्यामुळे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात। दोघांच्याही चेहऱ्यावर एकमेकांचा श्वास जाणवत होता। अन्वी हात सोडते आणि म्हणते, नाही दुखत। एवढी काळजी करत असल्यामुळे अन्वी प्रेमाने अधीरकडे बघत होती। स्वतःला भानावर आणून म्हणते, तुला काय होत आहे अन्वी? अधीर जवळ असल्यामुळे आनंदी का होत आहेस? हा विचार करत असतानाच अधीर अन्वीला म्हणतो, आकाशात बघ किती छान चंद्र तारे दिसत आहेत। अन्वी आकाशात पाहते आणि म्हणते, खूप सुंदर आहे। अधीर जवळ असलेल्या अन्वीकडे पाहतो। चंद्रप्रकाश अन्वीचा चेहरा चमकवत होता। अधीर अन्वीकडे पाहतो आणि म्हणतो, ती खूप सुंदर आहे। अन्वीही अधीरकडे पाहते। दोघेही डोळे एकमेकांना भेटतात। दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवतात। अधीर अन्वीला म्हणतो, मी एक चूक केली आहे। जर ती तुला माहीत झाली तर तू मला माफ करशील का? अन्वी चकित होते आणि मनात म्हणते, असा प्रश्न अधीरने का विचारला? ती अधीरला म्हणते, त्याने काय होणार आहे? तसे पण मी तुमची 1 वर्षाची बायको आहे। करार संपला की आपले नाते पण संपेल। अन्वीचे हे उत्तर ऐकून अधीरला खूप वाईट वाटले, कारण तो आता अन्वीला पसंत करीत होता। तरी पण अन्वीला अधीरचा सहवास मिळाल्यामुळे तिच्या हृदयात शांतता पसरली होती। दोघेही काही वेळ असेच बोलत राहतात। अधीर अन्वीकडे पाहतो। बोलता बोलता अन्वी झोपी गेली होती। अन्वी झोपलेली पाहून अधीरच्या चेहऱ्यावर हसू उमटले। अधीर झोपलेल्या अन्वीचा चेहरा पाहतो। अधीर अन्वीच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढतो। अन्वी झोपेत अधीरच्या खांद्यावर डोकं ठेवते। अधीरच्या ओठांनी आपोआप अन्वीच्या कपाळाचे किस घेतले। दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी अधीरच्या मांडीवर झोपलेली दिसली। जेव्हा अन्वी डोळे उघडते तेव्हा तिने स्वतःला अधीरच्या कोटाने झाकलेले होते। हे पाहून अन्वीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं। तेवढ्यात अधीरला जाग येते। अन्वी बाजूला होते। अधीर उभा राहतो आणि अन्वीला उठण्यास मदत करतो। अन्वी उभी राहते, पण चालण्याचा प्रयत्न करतात ती अडखळते। अधीर लगेच पुढे सरकतो आणि तिला पकडतो। अधीर अन्वीला आपल्या कुशीत उचलतो व चालायला लागतो। अन्वी चेहरा करून हळुवारपणे म्हणते, मी चालले असते, उचलण्याची काय गरज होती? अन्वीने हे अगदी हळुवारपणे म्हणली होती, पण अधीरने ते ऐकले। अधीर मनात म्हणतो, इतकी मूर्ख मुलगी मी आधी पाहिली नव्हती। थोड्या वेळ चालल्यानंतर अधीर गाडीपाशी येतो। अन्वीला गाडीत बसवतो आणि तासाभरातच अधीर दवाखान्यामध्ये पोहोचतो। हॉस्पिटल पाहून अन्वीला थोडं आश्चर्य वाटतं। अधीरने अन्वीला आत नेले आणि सोफ्यावर बसवले आणि डॉक्टरांकडे बघत म्हणाला, तिच्या पायाला लागले आहे। त्याच्या सांगण्यावरून डॉक्टर अन्वीकडे आले आणि तिच्या पायाकडे पाहण्यासाठी खाली वाकले। अन्वी पाय मागे सरकवत म्हणाली, अहो नाही, ते किरकोळ आहे, ओरखडलेलं तर आहे, काही दिवसात बरं होईल। यावर अधीर अन्वीकडे बघत अन्वीला म्हणाला, तू डॉक्टर आहेस का? नाही ना? त्यांना शांतपणे पाहू दे ना। यावर अन्वी हात जोडून म्हणाली, नाही, मला नाही चेकअप करून घ्यायचं। हा माझा पाय आहे, मला माझा पाय माहीत आहे। डॉक्टर आश्चर्यचकित झाले, काय वेडी मुलगी आहे का? अन्वीने तिचे पाय धरले आणि घाबरत म्हणाली, बिलकुल नाही। अन्वीचे डोळे मोठे केले आणि म्हणाली, इंजेक्शन? आता तर अजिबात नाही, विसरून जा तुम्ही। अन्वीचे असे वागणे पाहून डॉक्टरांना समजले की अन्वीला इंजेक्शनची भीती वाटते। डॉक्टरने अधीरला हे सांगितले। अधीरने अन्वीचे लक्ष दुसरीकडे करण्यासाठी अधीर अन्वीकडे जातो, तिच्या शेजारी बसतो आणि तिला खडखडून मिठी मारतो। त्याने हे इतके घाईघाईने केले की अन्वीला प्रतिक्रिया देण्याची संधीच मिळाली नाही। अन्वी थरथरत म्हणाली, काय करतोयस? मला सोड, मी म्हणाले ना मला सोड। तिला आणखी वाईट पद्धतीने पकडताना अधीर म्हणाला की त्याने तिला सोडण्यासाठी थोडेच पकडले आहे।
हे ऐकून अन्वी अधीरच्या चेहऱ्याकडे बघू लागली. अन्वी न हलता अधीरकडे पाहत होती. त्याचा फायदा घेत डॉक्टरांनी अधीरच्या हाताच्या इशाऱ्याने अन्वीला इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच अन्वी विचारातून बाहेर आली आणि तिला वेदना जाणवल्या. तिची पकड अधीरच्या कॉलरवर घट्ट झाली. दुसऱ्याच क्षणी डॉक्टरांनी अन्वीच्या शरीरातून इंजेक्शन काढले आणि तिथे कापसाचा तुकडा लावला. अन्वीची अधीरवरील पकड सैल झाली आणि अधीरही तिला सोडून डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर अधीरला म्हणाले, काम झाले आहे, फक्त औषध वेळेवर द्या, उद्यापर्यंत पाय बरा होईल. अधीरने होकार दिला आणि तिथून दोघेही निघून गेले.